नमस्कार मित्रांनो. कोणीतरी खरंच म्हटलंय, बुद्धिबळाच्या चाली खेळातच चांगल्या दिसतात, नात्यात नाही. आजच्या कथेमध्ये तुम्हाला कळेल की जेव्हा तुम्हाला कोणीतरी फसवतो, तेव्हा तुम्ही काय करायला हवं. ही गोष्ट खूप जुनी आहे. एकदा एका नगरात एक व्यापारी राहत होता. त्याचा प्रेमविवाह झाला होता. त्या दोघांचं जोडं इतकं सुंदर होतं की सगळ्या नगरात त्यांना आदर्श प्रेमी जोडा म्हटले जात असे. त्यांच्या प्रेमाच्या कथा नगरभर पसरल्या होत्या. त्यांच्या प्रेमात इतका गोडवा होता की नगरातल्या सगळ्या लोकांना त्यांचा हेवा वाटायचा. त्या जोडीच्या घरात एक असा नियम होता, ज्याबद्दल सगळ्या नगरात माहीत होतं. रात्री नगरातील सर्व दिवे विझल्यावरही त्यांच्या घराच्या छतावर एक दिवा लागलेला असे आणि तो दिवा रात्रभर जळत असे. त्यांच्या प्रेमाबद्दल तेथील राजाला आणि राणीला देखील माहिती होती आणि त्यांनी देखील त्या प्रेमी जोड्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. एका रात्री राजा आणि राणी महालच्या छतावर उभे राहून आकाशातील तारे पाहत होते. त्यानंतर त्यांनी खाली नगराकडे पाहिले. सगळीकडे अंधार होता, पण एका घराच्या छतावर दिवा जळत होता. राजा आणि राणीने पाहिले आणि चर्चा करू लागले. राजा म्हणाला, सगळं यश त्या नवऱ्याचं आहे. त्याचं पूर्ण समर्पण आणि निष्ठा आहे, म्हणूनच तर हे नातं एवढं सुंदर आहे. राणी म्हणाली, असं नाही. त्यांची बायको खूप समजदार असेल. तिला माहिती असेल की नाती कशी सांभाळायची. त्यामुळे हे नातं एवढं टिकलं आहे. दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि मग राजा म्हणाला, वादविवाद करण्यापेक्षा एक छोटीशी परीक्षा घेऊ. त्यावरून कळेल की खरं प्रेम कुणाकडनं आहे. राणीने म्हटलं, काय करायचं ते सांगा. राजा म्हणाला, आपण त्या व्यापारी आणि त्याच्या बायकोची परीक्षा घेऊ आणि पाहू त्यांच्या प्रेमात कितपत सत्यता आहे. राजा आणि राणीने मिळून एक योजना आखली. योजना अशी होती की राणीने तिच्या दासीला एक संदेश घेऊन व्यापाऱ्याकडे पाठवलं. दासीने व्यापाऱ्याकडे जाऊन सांगितलं, राणी साहेबांनी मला इथे पाठवले आहे. त्यांचा संदेश असा आहे की जर तुम्ही तुमच्या बायकोची हत्या केली तर राणी साहेबा तुमच्याशी लग्न करतील. राणी साहेबा तुमच्यावर मोहित झाल्या आहेत. व्यापारी म्हणाला, तुम्ही राणी साहेबांची माझ्या वतीने माफी मागा. त्यांना सांगा की 1000 राण्या आल्या तरी मी माझ्या बायकोला सोडू शकत नाही. मी आयुष्यभर तिच्याबरोबर राहीन आणि तिची रक्षण करेन. दासीनं हा संदेश राणी साहेबांना सांगितला. आता राजा व्यापाऱ्याच्या बायकोची परीक्षा घेणार होता. त्याने त्याच्या एका विश्वासू सेवकाला व्यापाऱ्याच्या घरी एक संदेश घेऊन पाठवलं. सेवकाने व्यापाऱ्याच्या बायकोला सांगितलं की राजासाहेबांनी तुम्हाला संदेश पाठवला आहे की जर तुम्ही तुमच्या नवऱ्याची हत्या केली तर राजासाहेब तुमच्याशी विवाह करतील आणि तुम्हाला महाराणी घोषित करतील. व्यापाऱ्याची बायको म्हणाली, आज रात्री 2-3च्या दरम्यान आमच्या छतावर जो दिवा आहे आणि तो जळत राहतो, तो विझला की समजा माझ्या नवऱ्याची मी हत्या केली आहे. राजाला हे सगळं समजल्यावर त्याने एक सैनिकाची तुकडी तयार केली आणि व्यापाऱ्याच्या घराबाहेर लपून राहण्याचा आदेश दिला. जसा दिवा विझेल तसं व्यापाऱ्याच्या घरात जाऊन त्याची रक्षा करा, असा राजा म्हणाला. रात्री व्यापारी आपल्या नेहमीच्या वेळी घरी आला आणि दोघेही जेवण करून झोपायला गेले. व्यापारी गाढ झोपेत होता. मध्यरात्री व्यापाऱ्याची बायको उठली. तिने उशीच्या खाली धारदार कोयता लपवला होता. तो घेतला आणि दिवा विझताच त्याचा गळा कापला. राजा आणि राणी छतावरून हे सगळे पाहत होते. दिवा विझताच सैनिक व्यापाऱ्याच्या घरात घुसले, पण व्यापाऱ्याचे प्राण वाचू शकले नाहीत. हे ऐकून राजाचं मन अस्वस्थ झालं. दुसऱ्या दिवशी राजाचा राग अनावर झाला. त्याने आपल्या सगळ्या राजाच्या स्त्रियांचा गळा कापण्याचा आदेश दिला. राजाचा मंत्री हे ऐकून स्तब्ध झाला. त्याने त्याच्या वृद्ध वडिलांकडे जाऊन ही गोष्ट सांगितली. मंत्रीच्या वडिलांनी त्याला सांगितले, तू जाऊन कुठेतरी लपून राहा, मी बघतो काय करायचं ते. संध्याकाळी राजा जंगलातून परत येताना त्याने पाहिले की सगळ्या स्त्रिया नेहमीप्रमाणे आपली कामे करत आहेत. राजा रागाने मंत्र्याच्या घरी गेला आणि त्याच्या वडिलांना विचारू लागला, मंत्री कुठे आहे? मंत्रीचे वडील म्हणाले, राजासाहेब, तुम्ही आधी शांत व्हा आणि माझं म्हणणं ऐकून घ्या. जेव्हा मी तुमच्या वडिलांच्या राज्यात मंत्री होतो तेव्हाची गोष्ट आहे.
राजासाहेब, मी तुमच्या वडिलांसोबत एकदा शिकारीला गेलो होतो आणि मी जंगलात वाट चुकलो. एक योद्धा आला आणि मला बांधून कब्रस्तानात घेऊन गेला. मी घाबरलो. मला वाटलं आता माझा मृत्यू निश्चितच आहे. त्याने खड्डा खोदायला सुरुवात केली आणि सांगितलं, गुपचूप माझी मदत कर. आम्ही मिळून 2 खड्डे खोदले. मला एवढं समजत होतं की एका खड्ड्यात मला पुरणार आणि दुसरा खड्डा कुणासाठी हे मला माहिती नव्हतं. तिथेच जवळ एक खंडर होतं. तो योद्धा त्या खंडरामध्ये जोरात धावत गेला. मी पळून जाईल म्हणून मला घोड्याबरोबर बांधून ठेवलं होतं. त्या खंडाच्या छपऱ्यावर गेला आणि एक सीर नसलेला मृतदेह फेकला. मी घाबरलो त्याला पाहून. असं वाटलं होतं की ह्याला आताच मारलाय. तो योद्धा त्या खंडरमधून बाहेर आला आणि मला सांगितलं की ह्याला पुरायचं आहे. गुपचूप माझी मदत कर. आम्ही त्या मृतदेहाला त्या खड्ड्यात पुरले. राजासाहेब, खरं सांगतो, माझे हातपाय थरथरत होते. मला असं वाटत होतं आता दुसऱ्या खड्ड्यात मला पुरणार. परंतु त्या योद्धाने तोंडावर जो कपडा बांधला होता तो काढला. ती एक सुंदर महिला होती. ती मला बोलली, घाबरू नकोस, मला माहिती आहे तू कोण आहेस. तू या राज्याचा मंत्री आहेस आणि मी तुला ह्याच्यासाठी बंदी बनवलं आहे, कारण माझा संदेश खऱ्या जागी पोचण्यासाठी. तू ह्या राज्याच्या राजाला जाऊन माझा संदेश सांग की त्याच्या एका राजकुमाराने माझी हस्ती खेळती दुनिया बदलून टाकली. त्या राजकुमाराला मी पाहिजे होते म्हणून त्याने माझ्या नवऱ्याला मारून टाकले. हे माझ्या नवऱ्याचे थडगे आहे. त्याच्या खाली आणखीन एक थडगे आहे, ज्याला आम्ही नुकतंच दफन केले आहे. त्यानंतर ती बोलतच राहिली की आता मी माझा गळा कापणार आहे, माझा जीव संपवणार आहे आणि माझ्या नवऱ्याच्या बाजूच्या थडग्यामध्ये कायमची झोपणार आहे. मला हे जीवन संपवायचं आहे आणि पुढच्या जन्मात जिथे कुठे आम्ही जन्म घेऊ तिथे आयुष्यभर एकत्र राहण्याची इच्छा आहे. आणि ती आपला गळा कापून आत्महत्या करते. राजासाहेब, त्या दिवशी मला खऱ्या अर्थाचा प्रेमाचा अर्थ कळला. त्या स्त्रीने आपला मूर्ख नवऱ्यासाठी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. तिने मला शिकवलं की खरं प्रेम काय असतं. राजासाहेब, तुमचं मन व्यापाऱ्याच्या बायकोने दिलेल्या धोक्यामुळे व्यथित झालंय. परंतु या स्त्रीने जे आपल्या नवऱ्यासाठी आपलं जीवन गमावलं, तिच्याबद्दल विचार करा. एका स्त्रीच्या विश्वासघातामुळे तुम्ही सर्व स्त्रियांना दोष देत आहात. कृपया आपला निर्णय बदला राजासाहेब. राजाला त्याचं म्हणणं पटलं आणि त्याने आपला आदेश मागे घेतला. ही गोष्ट छोटी असली तरी ती आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देऊन गेली. जीवनात कधी ना कधी आपल्याला धोका मिळाला असेल किंवा आपण ठरवून टाकले की ह्या जगात फक्त धोकेबाज आणि धूर्त लोकच आहेत, तर आपण चुका करतोय. एका व्यक्तीच्या धोकेबाजीमुळे आपण सगळ्यांना एकाच दृष्टीने पाहतोय. एक व्यक्ती आपल्याला धोका देते म्हणून इतर सर्वांनाही त्याच तराजूत तोलणं थांबवा. जीवनात नेहमी लक्षात ठेवा, या जगात वाईट लोक आहेत तसेच चांगले लोकही आहेत. जर एका ठिकाणी तुम्हाला धोका मिळाला, एक नातं तुटलं, तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला नेहमीच धोका मिळणार. जीवनात चांगला साथीदार आणि प्रेम नक्की मिळेल, हा विश्वास ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.